तर या ठिकाणी सुंदर असा विषय आपण घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे युवक नेतृत्व प्रशिक्षण झाल्यानंतर तरुणामध्ये काय बदल होतोय. तर आपण जो काही या ठिकाणी परिसर बघतोय, हा पूर्ण परिसर म्हणजे घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी सुंदर असे एक मंगल कार्यालय आहे. त्याचं नाव आहे नरसिंह मंगल कार्यालय. या मंगल कार्यालयामध्ये आपण आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेअंतर्गत जी काही परमपूज्य रविशंकरजी गुरुदेव यांची जी काही संस्था आहे विश्वव्याख्यात, जिचं कार्य आज 180 पेक्षा अधिक देशामध्ये सुंदर पद्धतीने चालू आहे. आणि त्याच संस्थेअंतर्गत या ठिकाणी नरसिंह मंगल कार्यालयामध्ये आपण हे प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला घेतोय. आणि खूप तरुणांची संख्या या ठिकाणी हे प्रशिक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून असते. मग मराठवाड्यातील असतील, विदर्भात असतील, पश्चिम महाराष्ट्रातील मुलं असतील, हे सर्व या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी येत आहे. तर काय विशेष या प्रशिक्षणामध्ये आहे त्याबद्दल आपण ही चर्चा या ठिकाणी करतोय. सुंदर असं चर्चासत्राचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. बघताय तुम्ही खूप सुंदर परिसर आणि या ठिकाणी काय म्हणतो मनमोहक असं वातावरण आहे. आणि त्याच ठिकाणी आपण हे ट्रेनिंग करतोय. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर परत एकदा त्यांचे जे काही अनुभव आहेत त्या अनुभव ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जे काही प्रतिभा आहे त्यांनी नुकताच या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा अनुभव सांगण्यासाठी इथे आलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला सर्व प्रेक्षकांना त्यांचा अनुभव आवडेल. माझं नाव आशिष बोर्डे, मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक आहे. आणि या ठिकाणी जे काही पार्टिसिपेट आहेत त्यांचा परिचयही तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न, तुमचं नाव आणि परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार सर्वांना, माझं नाव सांची विजय पानपाटील, मी जालन्यावरून आलेली आहे. ओके, काय करताय तुम्ही आता? मी आता सध्या नीट एक्झाम दिली होती. ओके, नीट एक्झाम दिली होती. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगला म्हणजे युथ लिडरशिप ट्रेनिंगला या ठिकाणी पाठवलेलं. तर कुठला एखादा विषय मनामध्ये घेऊन आलात का तुम्हाला जबरदस्तीनं पॅरेंट्सनं पाठवलंय? तुम्हाला काही अपेक्षा ट्रेनिंग पासून होत्या किंवा काही विषय मनामध्ये होता ट्रेनिंग? नाही, मी स्वतः आलेली आहे. म्हणजे काकांनी पाठवलंय, पण जबरदस्ती नव्हतं. काय सांगितलं या ट्रेनिंग बद्दल? या ट्रेनिंगचं नाव आहे की युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम, YLTP शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आपण त्याला. तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये कुठला तरी एखादी गोष्ट आवडली असेल, तुम्ही मनाने आलाय, काकांनी पाठवलं, या ठिकाणी कुठलाही विषय असू शकतो. तर कुठली गोष्ट या ठिकाणी किंवा एक पर्पज असतो कुठल्याही ट्रेनिंगचा, तर तुम्हाला नेमकं काय आवडलं याच्यामध्ये? हा सगळ्यात महत्वाचा विषय किंवा प्रश्न तुमच्यासाठी असणार. या ट्रेनिंगचं मला इतकंच आवडलं की त्याला टाइम मॅनेजमेंट आणि युवकांना कसं घडवायचं, त्यांना फ्युचरला कसं प्रिपेअर करायचं, हर सिच्युएशन मध्ये त्यांना इथं शिकवलं जातं, ट्रेनिंग दिलेली जाते, हार्ड सिच्युएशन मध्ये टाकलेलं जातं, म्हणजे ते कोप अप करू शकेल जे पण फ्युचर मध्ये त्यांच्या समोर येईल. ओके, आणि त्यापैकीच एखादा तुम्हाला असा ड्रास्टिक चेंज कुठला वाटतंय तुमच्यामध्ये की खूप असा बदल करणार हे ट्रेनिंग मला वाटलं, मला आवडलं? कारण प्रत्येक या ठिकाणी स्टुडंट या ठिकाणी येतात की जे पासआउट झाले असतात, 12वी असेल किंवा नीट जी झालेले असेल किंवा त्यांना या ठिकाणी त्यांची पूर्वतयारी चालू असेल त्या ठिकाणी. तर कुठला तरी एक टॉपिक घेऊन येतात, कुठला तरी एक विषय, कारण अपेक्षा तर प्रत्येकाला असतेच या ठिकाणी, कुठला तरी लाभ मला व्हायला पाहिजे. तर कुठला तुम्हाला फायदा या प्रशिक्षणापासून झालेला आहे की ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये भरपूर असा चेंज झालाय? म्हणजे एक्झाम्स मध्ये हमेशा फेलियर भेटतं माणसाला, मेंटल स्ट्रेस येते आणि मला खूप मेंटल स्ट्रेस होता. आणि म्हणजे लोक मला काही पण बोलत होते तर मला मनावर लवकर परिणाम होत होता त्याचा. तर मग इथं आल्याबरोबर म्हणजे मी खूप अनस्टेबल होते पहिले, तर इथं आल्यावर मला कळालं की लोकांचे ओपिनियन्स मॅटर नाही करत आणि आपलं मन कसं स्टेबल ठेवलं पाहिजे. आणि मी फ्युचरची खूप चिंता करायचे आणि पास्टमध्ये ते रिग्रेट झाले, त्याचं खूप रिग्रेट करायचे, मनाला खूप खायचे. तर त्याच्यामुळे माझं स्ट्रेस लेवल खूप वाढायचं आणि त्याच्यामुळे फ्रेंड्स मधून कॉन्टॅक्ट तोडला मी. आणि माझं रिस्ट्रिक्शन म्हणजे इतकं म्हणजे एकदम आतमध्ये गेले होते आणि मला खूप स्ट्रेस लेवल खूप वाढला होता. त्याच्यामुळे मी कोणासोबत बोलायचे नाही. तर मग आता जेव्हा मी इथं आले तर मला कळालं की हे सगळं मॅटर नाही करत, आपल्याला फक्त हार्डवर्क मॅटर करतं आणि आपण हमेशा प्रेझेंट मध्ये राहिलं पाहिजे, हे मला इथं आल्यावर कळालं. आणि माझं फिटनेस लेवल पण खूप चांगलं नव्हतं, तर त्याच्यामुळे इथं आलं तर किती आपलं फिटनेस लाईफ मध्ये खूप चांगलं असायला पाहिजे आणि आपली रुटीन खूप चांगली असायला पाहिजे. आणि ज्यांची रुटीन चांगली असते ते हमेशा सक्सेसफुल असते. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला थोडा आहाराबद्दल मार्गदर्शन झालं असेल आणि बाकी व्यायाम असतील किंवा या ठिकाणी मनाच्या शांतीसाठी तुम्ही व्यायाम तर 2 प्रकारामध्ये केला. तो एक तर मनासाठी केला जातो आणि दुसरा शरीरासाठी केला होतो.
तर मनासाठी प्राणायाम, ध्यान, आसन हे सगळं काही करतो आपण. शरीरासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करतो, वॉर्मअप करतो, या सगळ्या काही गोष्टी करतो. तर या सगळ्या गोष्टी क्लिअर तुम्हाला या ठिकाणी झाल्या. आणि एक सुंदर विषय तुम्ही आता बोलतात, एक वाक्य की मॅटर करत नाही कोण काय म्हणतंय आपल्याला. कारण तुम्ही कुठलंही चांगलं काम करताल त्यावेळेस लोक तुम्हाला नाव ठेवणार, वाईट केलं तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार आहेत. आणि थोडक्यातच परमपूज्य रविशंकरजी गुरुदेवांनी सांगितलेले काय की डोंट बी फुटबॉल ऑदर्स ओपिनियन. दुसऱ्याच्या मताचा तुम्ही शिकार बनायचं नाही. आणि जर तुम्ही शिकार बनला तर तुम्ही जीवनामध्ये कधीच आनंदी राहू शकत नाही. आणि आपण स्वतःच दुःखाचं कारण बनलेलो आहे. तर नक्कीच मित्र, तुम्हाला सुद्धा हे ट्रेनिंग आवडणार आहे आणि खूप सुंदर असे अनुभव तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. याचबरोबर बोलण्याची कला सुद्धा शिकणार आहात तुम्ही. या ठिकाणी संप्रेषण कौशल्य शिकणार आहात. एक चांगला नेता आणि त्याच्यामध्ये जी बोलण्याची कला आहे ती कला शिकण्यासाठी कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी नसायला पाहिजेत, किंवा एक नेता त्याच्यामध्ये कुठल्या क्वालिटीचा असायला पाहिजे. एक नेता म्हणजे तो सत्यदर्शी असला पाहिजे, समदर्शी असला पाहिजे, प्रियदर्शी असला पाहिजे, पारदर्शी असला पाहिजे आणि दूरदर्शी असला पाहिजे. तर हे सगळ्या क्वालिटी जोपर्यंत नेत्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो नेता मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रशासकीय असेल किंवा आध्यात्मिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तो नेता कार्यकर्ता असेल, पण क्वालिटीज त्याच्यामध्ये ह्या जर नसतील तर त्याचं हे कार्य नक्कीच संपुष्टात येणार आहे किंवा त्याला क्वालिटी नसणार आहे. आणि म्हणून हा विषय खूप मॅटर करतो की आपण या क्वालिटीज सुद्धा या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकू शकता. तर नक्कीच तुम्ही पुढच्या ट्रेनिंगला, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण ट्रेनिंग घेत असतो, जो काही या ठिकाणी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुम्ही या परत आणखीन याबद्दल काही तुमच्या समस्या असतील, आणखीन तुम्हाला काही विचारायचे असतील, काही प्रश्न असतील तुमचे, तर नक्कीच तुम्ही थेट आम्हाला कधी कोणत्या वेळामध्ये विचारू शकता. बऱ्याच वेळचं तुम्ही आम्हाला या ठिकाणी बघताय प्रेक्षक म्हणून. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सांचीजी या जालन्याहून आलेले आहेत आणि त्यांनी तुमचा अनुभव चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सांचीजी.